नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 3 महिन्याचे अनुदान शासनाकडून वितरित झालेले नाही. या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी, जेणेकरून या बातमीची दखल घेऊन शासनाकडून लवकरात लवकर हे अनुदान त्यांना निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळण्यास मदत होईल. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी कोणीतरी हा आवाज उठवला पाहिजे. आमच्यासाठी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पैसे न मिळत असल्याची होणारी निदर्शनास आणून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीतला आपले लक्ष गाठण्यासाठी लाडक्या बहिणींना खुश करून निवडणुकीत बहुमत मत मिळाले. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनातील वयोवृद्ध ज्येष्ठ निराधार योजनांच्या जे ज्येष्ठ नागरिक आहे लाभार्थ्यांचे तब्बल 3 महिन्याचे अनुदान हे रखडलेले आहे. हे परिणाम वयोवृद्ध निराधार यांचे उपामसार सुरू झाले आहे. या वाढवत्यांना दरमहा 1500 रुपयाप्रमाणे अनुदान शासनाकडून दिले जाते. मात्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण शासकीय यंत्रणा ही कामाला लागली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाची दमधाक झाली. त्या शासनाच्या इतरही योजनांवर या योजनेचा गंभीर परिणाम जाणवला लागला. याचाच फटका संजय गांधी निराधार वयोवृद्ध गरीब कुटुंबांसाठी असणाऱ्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थ्यांना देखील बसू लागला. शासनाने राज्यातील लाडक्या बहिणींना आगाऊ अनुदान दिवाळीपूर्वीच जमा केले. मात्र या ठिकाणी शासनाने लाडक्या बहिणींना उपाशी आणि निराधार व्यक्तींना उपाशी अशी अवस्था निर्माण केली. आता विधानसभा निवडणूक संपली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यावर दखल घेऊन राज्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि विधवा पेन्शन योजना या योजनांच्या सर्व निराधार लाभार्थ्यांचे अनुदान लवकरात लवकर जमा करावे. अन्यथा ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण लाडक्या बहिणींना आगाऊ अनुदान दिले त्याबद्दल तर शासनाला धन्यवाद आहे, पण संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अन्याय करणे हे बरोबर नाही. शासनाने वेळेत याबाबतही दखल घेऊन लवकरात लवकर या वृद्ध निराधार गरीब लाभार्थ्यांची अस्मारीतून सुटका करून वेळेत अनुदान जमा करावे. कारण या योजनेचे लाभार्थी हे वयस्कर असल्यामुळे ते मजुरी व कुठे कामही करू शकत नाही. सर्व लाभार्थी आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. विधानसभेच्या निवडणूक संपल्या आहेत. सर्व अधिकारी शासकीय यंत्रणेत सुटकेचा निवास सोडला आहे. अशा वेळी आता जनसामान्याच्या प्रश्नाकडे कामाकडे लक्ष देणे हे बंधनकारक आहे. व आवश्यक अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.